हॅलो स्टुडंट्स, आता याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण बघितलं प्रोपोगेशन ऑफ लाईट अँड द लॉज ऑफ डिफ्रॅक्शन, दॅट इज स्नेल्स लॉ वी हॅव स्टडीड. म्हणजे स्नेल्स लॉची डेफिनेशन काय, त्याचा डायग्राम बघितला आणि त्याचं रिलेशन बघितलं. दॅट इज N1 साइन ऑफ θ1 इक्वल टू N2 साइन ऑफ θ2. आता याच्यावरती कधी तुम्हाला 1 or 2 मार्क्सचे प्रॉब्लेम येऊ शकतात डिपेंडिंग ऑन दिस स्नेल्स लॉ, और दे विल आस्क द इन शॉर्ट नोट्स रिफ्रॅक्शन और स्नेल्स लॉ. Now another important article from this chapter, that is total internal reflection. म्हणजे ऑप्टिकल फायबरची जी कन्सेप्ट आहे किंवा हे जे ॲप्लिकेशन आहे किंवा हे जे आपण बघतो दॅट विल डिपेंड ऑन दिस टोटल इंटर्नल रिफ्रॅक्शन. म्हणजे हे जर झालं तरच इन्फॉर्मेशन कॅन बी सेंड थ्रू द रॉड, दॅट कोर और दॅट ट्रान्सपरंट रॉड. So a ray of light traveling in the medium of higher refractive index N1 and directed towards one of low refractive N2 passes into the medium only if the angle of incidence is not too large. If the angle of incidence increase, a limit is reached when the ray does not enter the second medium but is totally reflected back in the interface. म्हणजे काय, जनरली आपल्याला काय म्हणजे माहिती आपल्याला रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन विषयी. अ रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग इन अ मीडियम ऑफ हायर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1. म्हणजे समजा एक कुठलाही लाईटचा रे जो काय करतो एका हायर म्हणजे मॅक्झिमम जास्तीच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे N1 समजा त्याच्यामधून ट्रॅव्हल होतो आहे अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीडियम विच इज हॅव्हिंग लोअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दॅट इज N2. म्हणजे समजा आपण एक लाईट हे करतो, ट्रॅव्हल करतो आहे, इफ दॅट मीडियम इज हॅव्हिंग द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 and if we are directing that light ray towards another medium which is having the lower refractive index, that is N2, that means N1 is greater than N2. म्हणजे आपण लाईट अशा मीडियममधून ट्रॅव्हल करतोय, लाईटला ट्रॅव्हल करायला लावतोय, किंवा असा लाईट रे बघतोय की जो ट्रॅव्हल होतोय अशा मीडियममधून की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जास्ती आहे. कशापेक्षा जास्ती आहे की जो दुसऱ्या मीडियममधून त्याला आपण पास करायचं आहे, रिफ्रॅक्शन करायचं आहे, त्यापेक्षा जास्ती आहे. सो हिअर इन सोप्या भाषेमध्ये काय की आपल्याकडे दोन मीडियम आहे N1 आणि N2. N1 म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम, आणि हा असा आपण मेंटेन करतो की हा जास्ती आहे कशापेक्षा, N2 पेक्षा. N2 म्हणजे काय, दुसरं मीडियम आहे. ठीक आहे. सो वी आर जस्ट सेंडिंग अन लाईट रे ऑफ लाईट फ्रॉम अ मीडियम ऑफ हायर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो वी आर म्हणजे आपण एका हायर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियममधून लाईट रे आपण सेंड करतोय आणि आपण त्याला डायरेक्ट करतोय, वी हॅव टू पास इट थ्रू द अनदर मीडियम विच इज हॅव्हिंग द लोअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बरोबर आहे. सो देर इज कंडिशन, अ रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग इन अ मीडियम ऑफ हायर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड डायरेक्टेड टुवर्ड्स वन ऑफ लोअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2 passes into the medium only if the angle of incidence is not too large. म्हणजे हा केव्हा रिफ्रॅक्शन आतमध्ये केव्हा पास होईल त्या मीडियममधून की जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे हा खूप जास्ती नसेल तरच तो लाईट रेजून पास होईल. जर अँगल ऑफ इन्सिडन्स जर लहान असेल तरच तो light ray can just pass through that another medium which is having lower refractive index. That means whatever the light rays we are sending through the medium, if it is making an angle which is not too large or it is very small, then only it can pass through the another medium which is having the lower refractive index. So we just see the diagram. So this is the diagram. आता यामध्ये हा ओ जो पॉईंट आहे किंवा हे जे मीडियम आहे, तर इथं हे नॉर्मल N म्हणजे नॉर्मल इथे इथे बाउंड्री दिसते आहे. आता इथलं जे इथं खालच्याचं हे किती आहे, RI किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 आणि N2 म्हणजे काय, दुसऱ्या मीडियमचं आहे. कंडिशन काय म्हणजे N1 शुड बी ग्रेटर दॅन N2. म्हणजे वी आर जस्ट ट्रॅव्हलिंग अ लाईट रेज विच इज हॅव्हिंग द हायर थ्रू अ मीडियम विच इज हॅव्हिंग द हायर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सपोज आत्ता काय सांगितलं आपण की समजा हा ओ म्हणजे ON काय नॉर्मल आहे. या ओ पॉईंटपासून आपण सपोज फर्स्ट रे OA, फर्स्ट रे इज शोन हिअर, हा फर्स्ट रे इथे ना, हा दिस इज फर्स्ट, बरोबर आहे. हा फर्स्ट रे इथून इथपर्यंत गेला, दिस इज द नॉर्मल. ओके. इट इज व्हॉट इज द अँगल इट इज मेकिंग θ1. जरा कमी असेल एका लिमिटपेक्षा तरच काय होईल, इट विल गेट रिफ्रॅक्टेड. म्हणजे हा समजा आता इथून हा रिफ्रॅक्टेड झाला. नंतर दुसरा आपण काय केलं, पुन्हा एक अजून अँगल वाढवला, अँगल टाकला, रे टाकला, त्याचा अँगल घ्यायला आपण θ2 थोडा मोठा केला.
तर काय होईल, हा जो रे येतो हा थोडा असा अजून बेंड होईल कुठे त्या बाउंड्री वॉलपाशी. नंतर सपोज नंतर आपण थर्ड घेतला, थर्ड दिस इज हा थर्ड आहे की नाही 3 नंबर, याचा जो अँगल आहे θ3 किंवा θc म्हणू आपण, बरोबर आहे. सो तो अजून वाढवला, सपोज तो की समजा 90 डिग्री झाला, एक्झॅक्टली परपेंडिक्युलर झाला. सो इट इज मेकिंग द अँगल ऑफ इन्सिडेंस विल बी 90 डिग्री. तर काय होईल, हा लाईट रे जो आहे तो काय होईल, इट विल लाय ऑन दॅट बाउंड्री. नंतर सपोज अगेन इन फोर्थ केस, म्हणजे जर आपण तो जो चौथ्यांदा पुन्हा आपण हा फोर्थ रे समजा इथे हा 4 नंबरचा रे समजा, याचा अँगल आपण जो आहे इन्सिडेंट अजून वाढवला आपण, तर काय होईल, हा जो लाईट रेज आहे हा विल रिफ्लेक्टेड बॅक इन टू द सेम मीडियम. म्हणजे जर आपण एका लिमिटच्या पुढे जर म्हणजे हा जो ओ ए किंवा ओ बी हे जे लाईट रेज आहेत दे कॅन ट्रॅव्हल थ्रू दॅट मीडियम ओनली वेन द अँगल ऑफ इन्सिडेंस शुड बी इन स्मॉल or should be less. Now if the angle of incidence if we increase the angle of incidence more and more, a stage will be reached there that the rays which is the rays which is meeting at that point E, so the angle of incidence is more than 90 degrees, so it will be reflected back into the same medium. If the angle of incidence increase, a limit will be reached when the ray does not enter into the second medium or it will just get reflected in the same medium. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंस जर आपण जास्ती वाढवलं तर काय होईल, अशी लिमिट किंवा अशी स्टेज येते की तो जो रे तो दुसऱ्या मीडियममध्ये एंटर करत नाही, पण आहे त्याच मीडियममध्ये पुन्हा रिफ्लेक्ट होतो, बॅक होतो, बरोबर आहे. सो दिस इज नोन ॲज द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. याच्यामध्ये तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं तेच इथं, इट वॉज शोन हिअर. Now consider a light source. So this is consider a light source O lying in the medium of the higher refractive index n1. बरोबर आहे. O म्हणजे काय, इथं लाईट सोर्स आहे विच इज लाईंग इन द मीडियम विच इज हॅव्हिंग द हायर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n1. म्हणजे लाईट सोर्स हा कुठे अशा मीडियममध्ये ठेवलेला आपण की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणा जास्ती आहे. अँड इमिटिंग द लाईट रेज इन ऑल डायरेक्शन्स as shown OA, OB, OC and OD and OE like that. So it is just emitting the light rays in all directions. Now first consider the ray OA. First ha jo hai. So first we have to consider the ray OA here. Okay. सुरुवातीला आपण पहिला रे घेऊ OA. Will be striking the interface at an angle of incidence θ1. इथे बघा किती it was θ1 here. So it refracts into the another medium with an angle of refraction r1, बरोबर आहे. so r1 should be greater than θ1. r1 should be greater than θ, obviously. Now the next ray OB is incident at a greater angle and refracts it at still greater angle, that is r2. म्हणजे हा दुसरा रे जर घेतला आपण OB, बरोबर आहे. सो इट इज इन्सिडेंट ग्रेटर अँगल, म्हणजे हा हिची जो अँगल ऑफ इन्सिडेंस आहे θ2 समजा थोडा जास्ती आहे कशापेक्षा, θ1पेक्षा. मग तो काय होईल, इट विल अगेन गेट रिफ्रॅक्टेड विथ द अँगल ऑफ r2 विल बी मोर अगेन हिअर, म्हणजे जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तो अजून वाढेल. नाउ इट विल बी सीन दॅट ॲज द अँगल ऑफ इन्सिडेंस इन्क्रीज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे याच्यावरून काय बघितलं आपण, ज्या प्रमाणामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स θ1 किंवा θ2 जेवढं आपण वाढवतोय त्याच प्रमाणामध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन r1 आणि r2 सुद्धा काय वाढत चाललं आहे, बरोबर आहे. इट विल बी सीन दॅट इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इन्क्रीजिंग ॲट द सेम टाइम अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑल्सो गेट इन्क्रीज. सो द रे OD इज इन्सिडंट ॲट सच अन अँगल दॅट, आता हा रेट OD आहे की नाही, हा रे OD थर्ड पॉईंट. The ray OD is incident at such an angle that the corresponding angle of refraction becomes 90 degree. म्हणजे R3 जो आहे it becomes 90 degree with the normal.
म्हणजे हा जो थर्ड रे जो ओडी जो इन्सिडेंट होतो आहे बाउंड्रीवरती, सो इट इज अन मेकिंग अँगल ऑफ रिफ्लेक्शन दॅट इज 90 डिग्री. हेन्स the refracted ray DE, it grazes along the boundary between the two media. हा जो रे DE, it is just lying on that boundary. Okay. The angle of incidence for which the corresponding angle of refraction is 90 degree is called the angle of critical incidence. म्हणजे असा अँगल ऑफ इन्सिडन्स ज्यासाठी करस्पॉन्डिंग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्री असतो, त्याला काय म्हणायचं आपण, अँगल ऑफ क्रिटिकल इन्सिडन्स फॉर द टू मीडिया, अँड इट इज डिनोटेड बाय थीटा सी इन द फिगर. थीटा सी इट वॉज शोन हियर. That means the angle of incidence for which the angle of refraction will be becoming 90 degree is called as the angle of critical incidence for the two media, and it is denoted by the theta c in the figure. Now if we just take another ray, if we take another ray OE, if another ray OE will be meeting at a point E on the interface boundary, now the incident angle theta 3 is greater than the angle of incidence, or incident at an angle theta 3 is greater than the angle of critical incidence theta c. म्हणजे इथे काय झालं आहे, हा जो theta 3 आहे is incident at an angle theta 3 which is greater than the angle of critical incidence theta c. म्हणजे theta c म्हणजे किती आहे, 90 डिग्री आहे की नाही, त्यापेक्षा जास्ती आहे व्हॅल्यू अशी theta 3. सो then its angle of refraction, then its angle of refraction will be greater than 90 degree, and hence it will turn back into the first medium. This ray is said to suffer total internal refraction, not refraction. It is found that this totally internally reflected ray obeys the ordinary laws of reflection. म्हणजे यामध्ये काय होतं की हा जो अँगल ऑफ थीटा 3 आहे इन्सिडन्स, हा कसा आहे, थीटा सी म्हणजे क्रिटिकल अँगल ऑफ इन्सिडन्स त्यावेळी जास्ती आहे. त्यामुळे काय होतं की जो दुसरा रे जे आहे जास्ती असल्यामुळे काय होतं, दॅट रे विल टर्न बॅक इन टू सेम मीडियम. बघा इथे काय आला, हा रे विल बी टर्निंग बॅक टू सेम मीडियम ॲज द अँगल ऑफ इन्सिडन्स ऑफ द रे OE is greater than the angle of critical incidence. Then due to that the angle of refraction will be greater than 90 degrees. Hence that ray will be turning back into the first medium, and this ray is said to be suffer the total internal reflection, not refraction. And it is found that this totally internally reflected ray obeys the ordinary laws of reflection. Now in the case of ray OD, we just consider the case ray OD, this third one. Angle of incidence will be theta c, बरोबर आहे, and angle of refraction will be 90 degrees. So sin theta c upon sin 90 degree, so that will be equal to refractive index of the second medium with respect to first medium, that is nc upon n1 or n2 by n1, बरोबर आहे. Refractive index of second medium with respect to first, that is n2 upon n1. So or we can write sin of theta c equal to n2 by n1, or theta c equal to sin inverse of n2 by n1. So this is the relation we have just find out. So now just summing up the conditions for TIR, that is total internal reflection, that is दोन कंडिशन आहे त्यामध्ये. म्हणजे इफ वी हॅव टू जस्ट मेक द रेज so that we can send the rays in such a way that it should suffer the total internal reflection. So there are two conditions. So the ray of light must travel from a medium of higher RI to the medium of lower RI. म्हणजे पहिली कंडिशन काय, द रे ऑफ लाईट मस्ट ट्रॅव्हल, म्हणजे जो लाईट आपण लाईट रे जो ट्रॅव्हल करणार आहे तो अशा मीडियममधून गेला पाहिजे की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जास्ती पाहिजे, किंवा जास्ती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणाऱ्या मीडियमकडून तो कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियमकडे गेला पाहिजे. दॅट मीन्स रे ऑफ लाईट शुड बी ट्रॅव्हल फ्रॉम द मीडियम ऑफ हायर RI टू द लोअर RI, बरोबर आहे. And the angle of incidence at the interface must be greater than the angle of critical incidence for the two media concerned. म्हणजे angle of incidence at the interface must be greater than the theta c. Then and then that ray will be reflected back into the same medium.
or first medium. So these are the two conditions that are necessary for the total internal reflection. म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये आपल्याला जर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जर आपल्याला उभे करायचं असेल किंवा कंप्लीट करायचं असेल तर या दोन कंडिशन आवश्यक आहे की लाईट रे हा नेहमी जास्त हायर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सकडून लोअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सकडे ट्रॅव्हल झाला पाहिजे. आणि दुसरी कंडिशन काय, द अँगल ऑफ इन्सिडन्स ॲट द इंटरफेस किंवा बाउंड्रीवरती मस्ट बी ग्रेटर दॅन द अँगल ऑफ critical incidence for the two media concerned. Then it can suffer the total internal reflection as shown in the figure like this. Okay, so this is the total internal reflection diagram for this how it will be taking place. म्हणजे हे कसं ॲक्च्युली टेक्स प्लस होतं TIR, that will be shown diagrammatically here. So this is about the total TIR. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. इफ यू डोंट अंडरस्टँड यू जस्ट रीड, कीप द डायग्राम साईड. म्हणजे डायग्राम बाजूला ठेवून तुम्ही जसं दाखवलं त्यांनी रे OA OB OC OD OE त्याप्रमाणे तुम्ही बघत वाचत जर गेले तुम्हाला समजायला सोपं आहे. 11वीला पण झालेलं, 11-12वीला सुद्धा आहे TIR, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. व्हेरी सिम्पल. ओके, थँक्यू.